आणि आता बातम्या पाहूया सविस्तररित्या। विधान परिषदेसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरलाय। शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव समोर येतंय। 27 मार्चला विधान परिषदेची निवडणूक होणार आहे आणि आज उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी जाहीर झाली असल्याची सूत्रांकडून आपल्याला माहिती कळते आहे। विधान परिषदेसाठी रघुवंशी यांचं नाव शिवसेनेकडून समोर येत आहे। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। राष्ट्रवादीकडून अद्यापही कुणाच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाहीये। भाजपाकडून काल 3 नावांची घोषणा करण्यात आलेली आहे। शिवसेनेकडून या संदर्भातली अधिकृत घोषणा होईल। एकनाथ शिंदे साहेब माझ्या प्रवेशाचे साक्षीदार आहेत आणि त्यांनी मला शब्द दिला होता की तुम्हाला भविष्यामध्ये शिवसेनेमध्ये ताकद मिळेल आणि ती ताकद आज मिळाली असं मला शिंदे जे बोलतात ते करून दाखवतात, यावर विश्वास सत्य आहे यस। उद्धव साहेबांनी न दिलेला शब्द एकनाथ शिंदेंनी पाळला म्हणे. नाही, उद्धव साहेबांनी बी नाही दिलं असं म्हणता येणार नाही। बघा, उद्धव साहेबांनी सुद्धा माझ्या 12च्या यादीत नाव पाठवलेलं होतं, परंतु त्या यादीवर कोश्यारी साहेब बसले होते म्हणून ती यादी बाहेर निघाली। नक्कीच कोश्यारी साहेबांना काही सल्ला तुमच्या बस कोश्यारी साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो। मला 66चा करून दिला त्यांनी, नाही तर मी 61व्या वर्षी आमदार राहिलो असतो परत, पण त्यांच्यामुळे 5 वर्ष वाया गेली लोकप्रतिनिधींची, हे सत्य आहे। ठीक आहे, नक्कीच धन्यवाद पुनश्च एकदा तुमच्या